चांगला बॉल हाफ ट्रॅकरचा वापर केलाय. अप्रतिम चेंडू डिलिव्हर्ड केलाय. या गोलंदाजाचा देखील या क्रीडांगणावरती इतिहास आहे. कारण या गोलंदाजांना देखील जवळजवळ 15 ते 16 वर्षांना सुरुवात केली आहे. जेव्हा बाबूशेठ ट्रॉफी बंद झाली तेव्हा या गोलंदाजांना क्रिकेट सोडलं. मात्र ही ट्रॉफी सुरू झाली आणि पुन्हा एकदा नव्यानं या गोलंदाजांना सुरुवात केली आहे आणि सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळतीये. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. अप्रतिम कामगिरी कीपर कडनं थोडीशी मिस्टेक लगेचच एक धाव कंप्लीट केली जाते. संघाचं श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये फील्ड मध्ये परिवर्तन. लेग बाईज येस पंच हरेश जाधव कळवतायत लेग बाईजचा इशारा आलाय. उद्या देखील 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसतील. आज देखील भरपूर चांगला क्रिकेट प्रत्येकी संघानं दाखवलाय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. तिसगाव 40+ बनाम जीबीका 11 वसारबी 40+. चांगला बॉल होता फक्त दिशा दिली. गॅप भरपूर मोठा आहे. फिल्डरला चेस भरपूर मोठा होता. अखेर बॉल अडवण्यामध्ये यश आलं. तिसरी धावेचा देखील प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची सप्लाय मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. 3 धावा कंप्लीट. बघा आणखीन एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतो. जेव्हा जेव्हा पाण्याची गरज भासेल तेव्हा तेव्हा तुम्ही पाणी मागवत जा. कारण उष्णता भरपूर आहे. पाण्याची कमी शरीरामध्ये आढळली तर बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज भासेल तेव्हा तेव्हा तुम्ही पाणी मैदानाच्या आतमध्ये मागवत जा. फील्ड मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याच्यानंतर डीप काऊ कॉर्नरला एक फिल्डर सेट केलाय. हवेचा जोर ज्या दिशेने आहे ना त्या दिशेने फिल्डर सजवले जात आहेत. यावेळेस बॉल उडवला जरूर. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. चांगली फिल्डिंग देखील झाली आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावेनं धावफलक पुढे सरकलाय 6 आकड्यावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी हवेचा जोर भरपूर आहे. इथे दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा भरकटला गोलंदाज आणि किपरनं देखील मिस्टेक दाखवली आहे. वाईट +1. एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होत आहेत. 2 धावेनं धावफलक पुढे सरकलाय 8 आकड्यावरती. मान्यवरांची मादी व्यासपीठावरती आपण बघू शकाल. कमलेश दादांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यानंतर 40+ चे अध्यक्ष शिवनाथ दादा गायकर, 40+ चे सचिव विश्वास दादा वायले, त्यानंतर मनोज संते यांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावरती आपण पाहतोय. नेवाली गावचे रेग्युलर क्रिकेटर अविनाश असतील, सचिन असतील, हे सुद्धा सर्वच व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यानंतर 3 इव्हेंट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हर केली जाते. 2 कॅमेराने स्पर्धेचे क्षणचित्र टिपले जात आहेत. अप्रतिम स्पर्धा. बाबूशेठ चषक 2026. त्यानंतर रेग्युलर 40+ चे प्रेक्षक जिथे जिथे 40+ च्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात तिथे ते उपस्थित असतात. असे आमचे कालू डॉन, यस मया डॉन आपण पाहिला, बक्या डॉन आपण पाहिला. मात्र या स्पर्धेमध्ये आणखीन एक नाव चर्चेला आलाय, कालू डॉन. यस जबरदस्त. भरपूर सूचना शिवनाथ दादा गायकर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. भरपूर चांगलं कार्य मलंगडाच्या क्रिकेटसाठी ते करतायत. यावेळेस उडवला बॉल. हवे फिल्डर कडे संधी आहे आणि इथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. राजू बाग टू पवेलियन. पहिला धक्का. या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं.
आगरी कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा देवीचे संगीत आपण पाहतोय. कारले डोंगरावरती जी स्थित आहे, सातत्यानं भरपूर सारा आगरी समाज असेल, कोली समाज असेल, कराडी समाज असेल, त्या ठिकाणी जात असतो. देवीची श्रद्धा भरपूर आहे आणि आता देखील एकविरा देवीचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. एक षटक संपलाय. दापलकावरती टोटल आपण पाहतोय 8 8 धावा दापलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती भरत आलाय. भरतचा वापर केलाय आणि फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती प्रदीप आलाय. हा महत्वाचा फलंदाज आहे, कारण जेव्हा जेव्हा तिसगाव संघ पुढे आला तेव्हा तेव्हा प्रदीपचं नाव देखील पुढे आलंय. कारण भरपूर चांगली कामगिरी त्यानं आपल्या टीमसाठी केली आहे. रेग्युलर क्रिकेट बरेचशे वर्ष गाजवली, त्यानंतर मात्र आता 40+ मास्टर्स म्हणून त्याची नेमणूक या संघामध्ये झाली आणि भरपूर चांगलं क्रिकेट तो सध्याच्या घडीला खेळतोय. अप्रतिम कामगिरी तो करतोय आणि आज देखील त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा टीम तिसगावला. भरतचा वापर केला, ज्यानं मागील मॅच मध्ये अप्रतिम शतक हाताळलं होतं. फक्त आणि फक्त एकच धाव त्यानं मागील षटकामध्ये खर्च केली होती मागील मॅच मध्ये. आता मात्र त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे. नवकुरे आताचा बॅट्समन ऑन अ स्ट्राईक सत्यवान. राईट हँडर बॅटर साठी हवा आहे. या एंड आपण जर पाहिली, चांगला बॉल, आई जबरदस्त चेंडू कुलबट टप्प्याचा वापर केलाय. बाट आलीच नाहीये फलंदाजाची, एवढ्या वेगानं हा बॉल ट्रॅव्हल झाला. आणखीन एक चांगला बॉल, फिल्डर उपस्थित आणि बॉल हाताला भ्रत झाल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. धन्यवाद डीजे. प्रयत्न भरपूर दाखवले फिल्डरनं, मात्र अखेर प्रयत्नांना अपयश आले. षटकार आलाय. फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. हवेचे विरुद्ध हा फटका आपण पाहिला. लेग बिफोर साठी अपील आपण पाहिले, मात्र या स्पर्धेमध्ये नियम आहेत, लेग बिफोर आउट दिला जाणार नाहीये. षटकारानंतर कमबॅक केला भरतनं. फुलटॉस बॉल वरती आक्रमण सत्यवानकडनं आपण पाहिलं. फिल्डर तिथे उपस्थित होते, संधी देखील होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पुन्हा एकदा बॉल हवेत. आता इथनं उंची गाठली आहे, लांबी देखील तेवढीच पाहायला मिळतीये. लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग बिग षटकार. धन्यवाद डीजे. एक धडधाकड शैलीचा फलंदाज आपण पाहतोय. हवेच्या विरुद्ध दिशेनं आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, दापलकावरती टोटल 20 बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल अडवता आला नाहीये. एकच धाव. समोरच्या दिशेनं जर आपण पाहिलं, हवेचा वेग भरपूर आहे आणि त्यामुळेच ते 2 मोठे फटके सत्यवाननं लगावले. चांगला टोटल आतापर्यंत उभारण्याचा प्रयत्न करतायत. दापलकावरती टोटल 21. आता फील्ड मध्ये चेंजेस, परिवर्तन आपण बघू शकाल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सातत्यानं सुरू आहे. कव्हर्स पूर्णपणे खाली आहे. चांगला बॉल पायावरती हाताळलाय. अप्रतिम चेंडू डिलिव्हर्ड केला यावेळेस भरत ना. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. दापलकावरती टोटल 22. 2 षटकार जरूर आले या षटकामध्ये, मात्र कमबॅक करण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवली आहे. गोलंदाज भरतनं कमबॅक जरूर केलं. प्रदीपला देखील शेवटच्या बॉलवरती शांत ठेवलं. हवेच्या दिशेने तो फलंदाजी करत होता. बॉडी लाईन चेंडू फेकला.
तापलकावरती टोटल 22 तिसरं षटक आता मार्गस्थावरती सेकंडवरती प्रदीप आहे. या एंडनं जर आजचा विचार जर केला ना तर समोरच्या दिशेने एकही षटकार एकही बॅट्समन मारू शकला नाहीये, कारण समोरच्या दिशेने हवेचा वेग देखील भरपूर आहे. त्यामुळे लॉंगॉनला या एंडनं एकही षटकार आतापर्यंत पाहिला नाहीये. प्रदीप आणि सत्यवानची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती हरेश आलाय. हरेशने देखील मागील मॅच मध्ये जबरदस्त स्पेल हाताळलं होतं. फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. 5 बॉल डॉट फेकले होते. एक चौकार त्यानं खर्च केला होता. या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीनं गोलंदाजी त्याला करावी लागेल. चला भूमी 11 वसार बी, आपण जास्त वेळ घेऊ नका. इथे स्विचिटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉल देखील अडवलाय आणि इथे सहजरित्या 2 धावा कंप्लीट. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 24-24. प्रदीप आता इथे जास्तीत जास्त स्विचिटचा वापर करतायत. पुन्हा एकदा टान्स चेंज केलाय. बॉल हवेत गॅप मध्ये डिलिव्हर झालाय. डीप मधनं फिल्डर येत आहेत लॉंगॉन वरनं. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण हवेचा जोर जर आपण पाहिला पूर्णपणे लेफ्ट हँडर बॅट्समन साठी आहे. त्यामुळे सातत्यानं लेफ्टी बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये प्रदीप. पलकावरती टोटल 26-20. पुन्हा एकदा टान्स बदललाय. बॉल हवेत. इथे झेलची संधी आणि झेल देखील टिपलाय. चांगली फिल्डिंग झाली आहे. प्रदीपला परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. विकास आला नवीन बॅट्समन. आडवा बाटना लॉक करायचं होतं. अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव आली आहे. फेकी अप्रतिम आपण पाहतो. ऑन दी स्टंप फेकी भरत कडनं झाली आहे. फिल्डिंग भरपूर चांगली आहे. वसारचा विचार जर केला सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये 3 संघांना प्रवेश नोंदवला होता, मात्र अखेर एका संघानं प्रवेश मागे घेतला. आता तरी देखील 2 संघ या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. आज हा भूमी 11 वसार संघ आपण पाहतो आणि उद्याच्या दिवसामध्ये वसार ए संघ देखील आपण पाहणार आहोत. वसार मध्ये भरपूर चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळलं जात आहे. चांगला बॉल लेफ्टी बॅट्समन साठी बाहेर निघणारा हा बॉल. बॅटची कडा घेतली आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. सत्यवान बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय संदीप.
लेफ्टी बॅट्समन साठी आपण जर पाहिला बाहेर निघणारा हा बॉल होता. बॅटची कडा घेतली, विकेट किपरनं झेल देखील भरपूर चांगला पकडलाय. फील्ड मध्ये चेंजेस, परिवर्तन. आता दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक ऑफ कटर. जबरदस्त चेंडू फेकलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धापलकावरती टोटल 27-27. या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय गोलंदाज हरीश वायलेना. अप्रतिम षटक. 5 धावा खर्च करत असताना 2 फलंदाजांना त्यांना बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी. चौथ्या षटकामध्ये केके आला. केकेचा भरपूर समाचार पहिल्या मॅच मध्ये घेतला होता. त्याच कारण शेवटच्या षटकामध्ये आता त्यांना आपण पाहतोय 21 धावा पहिल्या मॅच मध्ये त्यांनी खर्च केल्या. आता शेवटच्या षटकामध्ये येत आहेत आणि दोन्ही महत्वाच्या फलंदाजांना बाद देखील हरीशनं केलाय. प्रदीप आणि सत्यवान भरपूर चांगले खेळत होते मैदानाच्या आतमध्ये. त्या दोन्ही फलंदाजांना हरीश वायलेनं बाद केलंय. मात्र आता गोलंदाजीची जिम्मेदारी केकेच्या खांद्यावरती सोपवली गेली आहे. स्ट्रायकरवरती विकास आपण पाहतोय. विकास गायकवाड. नॉन स्ट्रायकरवरती संदीप. रायटी बॅट्समन साठी हवेचा एंड आपण बघू शकाल. हवा भरपूर वाहते. पलवट टप्प्याचा बॉल. डीप मधनं फिल्डर येत आहेत आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डरनं थोडंसं फंबल केलं. त्याच प्रायश्चित्त 2 धावेनं भोगावं लागेल फिल्डिंग डिपार्टमेंटला. 2 धावेनं धापलक पुढे जाईल 29 आकडावरती. थोडेसे कानमंत्र दिलेत. लॉंगॉनचे फिल्डर आपण बघू शकाल. केके साठी केके इथनं कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. यावेळेस आडव्या बॅटनं वॉड शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. चला फिल्डर या आपण. मॅच लगेच सुरू केली जाईल. चेंडू कधी भिजला फुटला हरवला तर नवीन बॉल दिला जाईल. या स्पर्धेचे नियम आहेत. आता मात्र नवीन बॉल इथनं दिला जाईल. केके वरती आक्रमण. या स्पर्धेतील सर्वात लांब वरचा षटकार आलाय विकास गायकवाड यांच्या बॅट मधनं. काय जबरदस्त फटका. जेवढे षटकार आले तेवढे याच एंडने आलेत. त्या एंडने एकही षटकार आला नाहीये. कारण त्या बाजूने हवेचा वेग देखील भरपूर आहे आणि बाउंड्री देखील भरपूर दूरवर आहे. त्यामुळे एकही षटकार आला नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची संगता कमबॅक केला केके ना. नवीन बॉलचा ऍडव्हान्टेज इथे केकेला घ्यावा लागेल.
आणि चेंडू सापडलाय. माझ बॉल मैदानाच्या आतमध्ये इंटर. चला मॅच बॉल आलाय, त्यामुळे जर फलंदाजांना हवा असेल तर मॅच बॉल तुम्ही घेऊ शकता. बघा 3 षटकार जर या ओव्हर मध्ये टोकले तर राम पाटील यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज. 500चं कॅश प्राइज आहे. बघा 3 षटकार जर या ओव्हर मध्ये टोकले तर राम पाटील यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज. विकास गायकवाड यांच्यासाठी. फील्ड मध्ये चेंजेस परिवर्तन करत असताना गोलंदाज के आपण बघू शकाल. मॅच बॉल आला, त्यामुळे फलंदाज देखील अगदी बॉलची वाट पाहत असतील, कारण 3 ओव्हर फेकलेला हा चेंडू आहे. बॅट वरती आल्यानंतर टक असा आवाज आलाय. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव फलक पुढे जाईल 37 37 या आकडावरती. आजच्या दिवसामध्ये धावा भरपूर कमी पाहायला मिळाल्या या क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. दोन धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. सुनील यांनी भरपूर प्रयत्न केले हा बॉल अडवण्याचा, मात्र अखेर बॉल अडवण्यामध्ये यश त्यांना प्राप्त झालं. 2 धावा या बॉलवरती आल्या. 2 धाव्याने धापलक पुढे सरकलाय 39 39 या आकडावरती. चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. पूर्वार्ध संपला. फर्स्ट इनिंग कंप्लीट. टोटल स्कोर ऑन बॉट 39 39 आणि जिंकण्यासाठी 40 धाव्याची गरज भूमी 11 वसार बी टीमला. हॅलो, चला पुढची मॅच आंबे आणि मांगरुल यांनी टॉस साठी यावं.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मांगरोळ टीमचे कॅप्टन आणि आंबे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. बघा इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाहीये तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. चला या लवकर आपण. पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये 39 धावा बनवल्या तिसगाव 40 प्लस ना आणि 40 धावेचं टार्गेट सेट केलंय भूमी 11 वसार बी 40 प्लस समोर. तर दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चला आउटफील्ड अंपायर आपण मैदानाच्या आतमध्ये जा लगेच. पेरलेक पंच चला अविनाश जा आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये विकास येत आहेत. विकास गायकवाड यांचा वापर केलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भरत आणि पहिलाच बॉल. दिशा बघावी लागेल. दिशेवरती नियंत्रण नाहीये. अतिरिक्त धावेनं संघाचा श्री गणेश केला. आंबे टीमनं टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा डिसिजन या खेळपट्टीवरती स्वीकारला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं मांगरोळ टीमला. वळूया मॅच कडे. मॅच भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस डॉट बॉल. विकास यांचा हा चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू दिशेवरती नियंत्रण नव्हतं. त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी हवा आहे त्यामुळे लेफ्टी बॅटर सलामीसाठी आलाय. आणि इथे देखील बघा जर क्रिसच्या मागे बॉल असेल तर व्हाईट बॉलच दिला जाईल. बघा पिच जेवढी क्रीज आहे त्याच्या मागे जर बॉल असेल तर व्हाईट बॉल दिला जाईल. हा नवीन नियम सध्या क्रिकेटमध्ये लागू झालाय त्यामुळे हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आला. फुलटोस होता पॅडवरती आदलला. धाव घेण्याचा प्रयत्न देखील दाखवला. लेग बाईचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. धापलकावरती टोटल 3. मागील बॉलवरती आपण डिसिजन पाहिला. जेव्हा जेव्हा विकेटच्या मागे पॉपिंग क्रीजच्या मागे जेव्हा चेंडू डिलिव्हर्ड होतो तेव्हा मात्र व्हाईट बॉलचा इशारा सातत्यानं पंच आता देत आहेत. नवीन नियम सध्या क्रिकेटमध्ये लागू पडत आहेत आणि त्याच अंमलबजावणी पंचांच्या माध्यमातून केली गेली आहे. स्विच केलाय. चांगला फटका. दिशा दिली या बॉलला. आउटफील्ड तिथे थोडीशी स्लो आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट भरत कडनं आपण पाहिली. भरतनं कॉल दिला की यस या 3 धावा बनतील आणि इथनं 3 धावा बनवल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावफलक पुढे जाईल 6 या आकडावरती.
यावेळेस चांगला फटका, बॉल हवेमध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आणि इथे धावचीची संधी देखील होती. दोन धावा इथनं कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे चांगला बॉल कीपर कडनं झाली आहे मिस्टेक. लॉंग स्टॉप मध्ये बॉल अखेर थांबलाय. नशिबाची साथ देखील तिसगावच्या बाजूने आपण पाहतोय. बाईचा इशारा आलाय. या बॉल वरती पंच धावा किती असतील? 2. यस, लेग बाईच्या माध्यमातून या 2 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका होता. धावचीतचा प्रयत्न जरूर केला प्रदीपनं, मात्र एकदा वितनं कंप्लीट केली आहे. एका षटकाचा वाजवी खेळ संपला. दापलकावरती टोटल 11. चांगली सुरुवात केली आहे वसा टीमना. दुसरं षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्कवरती सत्यवान गवळी येत आहेत. यावेळेस चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक हवेच्या विरुद्ध दिशेने उडवलाय आणि बॉल देखील ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा 100 स्ट्रोक आपण पाहतोय. एकच धावाली या बॉल वरती. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 16 आकडावरती जाऊन टोटल पोहोचलाय. चांगली सुरुवात केली आहे भूमी 11 वसार B40+ ना. 40 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि आता आक्रमण सातत्यानं केलं जातं. इथे शफल झाले होते पॅड वरती. हा बॉल अदलला धावचीची संधी पुन्हा एकदा होती. तसं घडलं नाहीये. दुसरे धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त पलतायत मैदानाच्या आतमध्ये. भरत नित्याची सप्लाय आपण भरतकडनं पाहिली आहे. जसा बॉल फिल्डर कडनं थोडासा दूर राहिला तसा दुसरे धावेचा प्रयत्न भरतने केला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वरती टोटल 18. चांगला फटका. फिल्डर डीप मध्ये येत आहे. जज करतायत. बॉल पायावरती अदलला. क्रिकेट विथ फुटबॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पायाच्या सहाय्यानं हा बॉल अडवलाय. प्रदीप होते त्या ठिकाणी. महत्वाचे फिल्डर देखील आहेत. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. दोन्ही धावफलक पुढे सरकला 20 या आकडावरती. प्रत्येकी षटकामागे 10.00 ची सरासरी गाठायची होती आणि आतापर्यंत ती सरासरी भूमी 11 वसार बिना गाठली आहे. चांगली फलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. दोन्ही संघावरती प्रेशर दडपण. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये एकामेकासोबत झुंज लढवत आहेत. इथे दिशा बघावी लागेल. आणि इथे डॉट बॉल. चांगला चेंडू. आप ट्रॅकर होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. या बॉलला जर दिशा दिली असती तर बॉल फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झाला असता आणि तिथे पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असता. मात्र तसं घडत नाहीये. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होती. लगेचच आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकावरती टोटल 21. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. तिसरं षटक मार्गस्थावरती 12 मध्ये बनवायचे आहेत. 19. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. गोलंदाजी मागवरती देवेन आलाय. मागील मॅच मध्ये देवननं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. लेग कटरचे वापर सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये त्यानं केलं होतं. आता 12 मध्ये 19 बनवायचे आहेत. राईट हँडेड बॅट्समनला स्ट्राईक आहे. त्यामुळे थोडस कठीण पाहायला मिळतं कारण हवेचा वेग भरपूर आहे लेफ्ट हँडर बॅटर साठी. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि विकेट किपरनं जर बॉल कलेक्ट केला तर तुम्ही धाव घेऊ शकत नाहीयेत. आता 11 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. अकरा बॉल 19 धावेची गरज. राजेश भोईर यांचा देखील शुभ आगमन. या आपण व्यासपीठावरती कव्हर्स मध्ये उडवायचा होता. झेल टिपलाय. चांगली फिल्डिंग झाली आहे. कमबॅक केलाय देवेंना. टीम तिसगाव साठी फलंदाज बाद.
आता 10 मध्ये 19 धावेची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवनाथ इंटर झालाय तिसऱ्या क्रमांकावरती. राईट हँडेड बॅट्समन आपण बघू शकाल. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा विकास इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव आली आहे. आता 9 मध्ये 18 बनवायचे आहेत. प्रत्येकी बॉल वरती 2 धावा एकवटाव्या लागतील. महत्वाची बाब ही जर आपण पाहिली, भरत आलाय ऑन स्ट्राईक, ही महत्वाची बाब आहे टीम भूमी 11 वसर साठी, कारण डावखुरे हातासाठी हवा भरपूर आहे. नऊ चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. देवन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. उडवला बॉल लॉंग ऑफला. फिल्डर डीप मध्ये येत आहेत. फिल्डर पासून थोडस दूर राहिला हा बॉल. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावेने धापलक पुढे सरकलाय. 24-24 या आकडावरती. अजूनही जिंकण्यासाठी 8 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. एक मोठा फटका. 2 बॉल मध्ये जर एक षटकार आल्यानंतर मॅच चांगली पाहायला मिळेल. आठ चेंडू 16 धावेची गरज. देवेन पुन्हा एकदा सज्ज झाला. एंड कडनं टाकांवरती भरत बॅटची कडा घेतली. मोठा फटका नाहीये. एकच धाव आली या बॉल वरती. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. अजून देखील काही बिघडलं नाहीये, कारण येणारा षटक हवेच्या दिशेनं, त्यामुळे राईट हँडर बॅट्समन साठी ती पर्वणी असेल. 7 मध्ये 15 बनवायचे आहेत. येणाऱ्या बॉलवरती जरी सिंगल डबल आली तरी देखील मॅच चांगली पाहायला मिळेल, कारण येणारं षटक आहे हवेच्या दिशेनं, हवेच्या एंडनं, त्यामुळे 14 ते 15 धावा तिथनं बनवू शकतात. चला जास्त वेळ घेऊ नका टीम तिसगाव. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 to go. 7 मध्ये 15 ची गरज आहे. निर्णायक हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टप्प्याचा होता. एकच धाव आली आणि आता समीकरण उरलंय 6 मध्ये बनवायचे आहेत 14. भूमी 11 वसार B40+ ला. सहा मध्ये 14 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती राजू गायकवाड येत आहेत. 6 बॉल 14 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक नवनाथला आपण पाहतोय. डीप मध्ये ऑन साइडला 4 फिल्डर सेट केले गेलेत. ऑफ साइडला फक्त डीप मध्ये एकच आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉइंट, त्याच्यानंतर शॉट थर्ड मॅन, बॉल हवेत. एक अपेक्षा जास्त नाहीये. आता 5 मध्ये 13 धावेची गरज आहे.
5 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन कडे स्ट्राईक आहे. इथनं देखील काही घडू शकतं या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये. उलटोस उडवलाय जरूर, मात्र इथे बॉल पकडलाय. फिल्डर सत्यवान झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. जर विरुद्ध एंडने जर हा फटका सजवला असता तर नक्कीच मात्र हा बॉल षटकारासाठी गेला असता. मात्र हवेच्या विरुद्ध दिशेनं फटका सजवला होता भरतनं. तो फटका फसलाय. भरत होईल बाद. नवीन फलंदाज के के मैदानाच्या आतमध्ये इंटर. 4 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 13. चार चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. के के ऑन स्ट्राईक. आता दोन्ही राईट हँडेड बॅट्समॅन आपण पाहतोय. आडवा पटना लॉक जरूर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीप आले. बॉल अडवलाय. शेवटच्या मोमेंटला 2 धावा कंप्लीट. आता 3 मध्ये 11 ची गरज आहे. येणाऱ्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये नक्की मजा येईल. येणारा बॉल भरपूर महत्वाचा आहे. 3 बॉल 11 ची गरज आहे. बघा चेक केलं जाईल. यस, 3 इव्हेंट्सच्या माध्यमातून बाउंड्री लाईन चेक केली जाईल. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची देखील आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते. सेफ आहे. फक्त 2 धावा असतील. 3 मध्ये 11 ची गरज आहे. यावेळेस कट केल्या बॉलला दिशा दिली आहे. बॉल ट्रॅव्हल करतोय पॉइंटला डीप मध्ये. बॉल अडवला जातोय आणि इथे 3 धावा कंप्लीट. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 8 धावेची गरज. बॉलर्स बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेनं. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न फसलाय. फलंदाज होईल बाद. आणि इथे मॅच वरती पकड मजबूत केली आहे तिसगाव पोटे प्लस ना. बघा थोडस उशिरानं स्टार्ट घेतला केकेनं. जर या 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या तर मॅच मध्ये नक्की मजा आली असती. मात्र आता 1 मध्ये 7 ची गरज आहे. अजून देखील काही बिघडलं नाहीये कारण भरपूर सामने आम्ही पाहिले आहेत. एक बॉल आणि 7 ची गरज आहे. फील्ड मध्ये परिवर्तन चेंजेस केले जात आहेत. लॉंग स्टॉप मध्ये फिल्डर सेट केला गेला. 1 मध्ये 7 ची गरज आहे. जरी नो बॉल गोलंदाजांना फेकणार तेव्हा अडवण्यासाठी तिथे फिल्डर सेट केला गेला. टीप मध्ये आपण बघू शकाल अगदी स्क्वेअर हा फिल्डर फाईन लेगला उभा केला गेला. लॉंग स्टॉप जवळ हा फिल्डर सेट केला गेला. 1 मध्ये 7 ची गरज आहे.
आणि इथे बॉल हवेत. सामना जिंकलाय तिसगाव 40 प्लस ना हाडलक वसार बी 40 प्लस. या पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला देखील भरपूर सारे शुभेच्छा. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली. अखेर विजय प्राप्त केलाय तिसगाव 40 प्लस या टीमना. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अष्टपैलू कामगिरी ज्याने केली आहे. 2 मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. सत्यवान ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लेफ्ट हँडेड धडधाकड शैलीचा विस्फोटक फलंदाज. नेक्स्ट मॅच मांगरुल 40 प्लस विपक्ष जय कालेश्वर आंबे 40 प्लस. चला जास्त वेळ न घेता लगेचच आपण फिल्डिंग सजवायची आहे. टॉस जिंकला टीम आंबेना. आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि लगेचच फील्ड सजून घ्यायचे. जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. जर ती 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही आहेत तर एक फिल्डर तुम्हाला सर्कल पाबंदीमध्ये घ्यावा लागेल.